सर्वात मोठी बातमी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुबोधकुमार के.पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे। त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्याची माहितीही मागविण्यात आली आहे। ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल। जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ताणता याबाबत सरकारची भूमिका समजून घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। जुनी पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जुनी पेन्शन योजनेच्या OPS मुद्द्यावर यापूर्वीच प्राथमिक चर्चा झाली आहे। महाराष्ट्रातील अनेक सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी राज्यात 2005 मध्ये बंद करण्यात आलेली ऑप्स पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत। ऑप्स अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50% इतके मासिक पेन्शन मिळत असे। कर्मचाऱ्यांच्या योगदानाची आवश्यकता नव्हती। नवीन पेन्शन योजनेअंतर्गत राज्य सरकारी कर्मचारी त्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 10% योगदान देतो आणि राज्य देखील त्याच रकमेचे योगदान देते। अजित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी OPS ला विरोध दर्शवला होता। मी याआधी राज्याचा अर्थमंत्री असताना मीही एका अधिवेशनात असे मत व्यक्त केले होते। पण माझ्या माहितीनुसार केंद्र सरकार हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे लोकांचा आर्थिक फायदा होईल। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार या विषयावर गांभीर्याने काम करत आहे। ते म्हणाले की पात्र लोकांना 2021 पासून आर्थिक लाभ मिळणार आहेत। पवार म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी OPSच्या मुद्द्यावर याआधीच प्राथमिक चर्चा केली आहे। आम्हाला पगार, पेन्शनची रक्कम आणि तिजोरीवर पडणारा भार यातील समतोल साधायचा आहे।